हाय गाईज, गुड मॉर्निंग. तुम्ही पाहताय की मी कुठं चाललोय सकाळी सकाळी. तर आज प्लॅन झालेला आहे की निघायचं कुठंतरी वन डे टूरला. वन डे म्हणता म्हणता हॉल्ट होणार आहे. आमची जी 10वीची जी बॅचचे मित्र आहे, तर काही मोस्टली विद्यार्थी आम्ही आता चाललेलो आहोत टूरसाठी. आणि मी पुण्यावरून मी एकटाच आहे. आता सकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि मी आता निघतो इथून. आणि माझा रूट आहे की आता मी इथून सुरूरला जाणार आहे आणि सुरूरमध्ये ही माझी गाडी ठेवणार आहे आणि तिथून दुसऱ्या गाड्या आहेत, त्यातून आम्ही निघणार आहोत कोकणामध्ये. रूट असा आहे की इथून मी जाणार आहे सुरूरमधून वाई पाचगणी महाबळेश्वर करत करत आम्ही खाली कोकणात उतरणार आहोत. आणि सकाळची इतकी थंडी आहे, आपण पाहू शकताय की रस्त्यावर कोणी दिसत नाहीये, खूप थंडी आहे. आणि ॲक्च्युअली आमचा प्लॅन होता की 6 वाजता निघायचा सुरूरमधून, पण पुण्यातूनच निघता मला 5:30 वाजता आहेत. अर्ध्या तासामध्ये इथून 80 किलोमीटर रनिंग करणं शक्य नाही आहे. प्लॅन तर होता माझा बुलेट 350वर निघायचं, पण खूप थंडी असल्यामुळे मी कार घेतलेली आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही माझ्या ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ 1 जानेवारीचा मी सोडलेला होता, तर तुम्ही निश्चित बघितला असेल. तिथं मी बोललो असतो की आपण महाराष्ट्र पिंजून काढायचं आहे बरं का. आणि आता ती सुरुवात झालेली आहे आणि ह्या वर्षाचा माझा हा दुसरा व्हिडिओ असणार आहे. आणि आता आपण चाललेलो आहोत कोकणात. शिवापूर टोल प्लाझा. मित्रांनो, सकाळचे 6:16 झालेली आहेत आणि आपण खंबटकी घाटाला सुरुवात झालेली आहे. गाडी बंद पडलेली आहे सकाळी सकाळी. दोस्तों, अभी हम यहाँ पे वाई में आए. मेरे को ये सागर, ये आपको तो पता है, ज्ञानेश्वर, और ये सब कुछ बॉम्बे से आए. अभी हम गाड़ी शफलिंग करेंगे, अपनी गाड़ी यहाँ रखेंगे और दूसरी गाड़ी लेके निकलेंगे. मित्रांनो, आता वाईमधून आम्ही निघतोय आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 7 वाजले. संदीप ड्रायव्हिंग करतोय, चालू आहे. जर्नीला सुरुवात झालेली आहे. गणपती बाप्पा मोरया. आपला प्रवास सुखाचा हो. आणि कृष्णा नदीच्या तीरावरून आपण जाणार आहोत आता सह्याद्रीच्या रांगामधून सागरी किनाऱ्याला चाललेलो आहोत, सागरला बरोबर घेऊन. हे आधी लोक इधर आहे, महिला मंडळ इकडं आहे. मित्रांनो, आता पाचगणीमध्ये आलं 105.19. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत पारशी पॉईंटला आणि इथं जरा फोटो सेशन होणार आहे. आणि पारशी पॉईंटचे मॉर्निंग वॉकचे व्ह्यू मी तुम्हाला दाखवतोय, निश्चित तुम्हाला आवडतील. चला. थंडी खूप आहे. आता तुम्ही म्हणाल की काय घातलंय, थंडी खूप आहे. हा बघा व्ह्यू. हाय गाईज, गुड मॉर्निंग, नमस्कार. सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि मी महाबळेश्वर आणि पाचगणीच्या मध्ये पारशी पॉईंट आहे, त्या पारशी पॉईंटला आलेलो आहे. आणि आता जो आपण जो व्ह्यू बघितला हा पारशी पॉईंटचा आहे. इथं चांगली सुविधा आहे, पण सकाळी लवकर आल्यामुळे सगळे हॉटेल वगैरे इथं तर बंद आहेत. तर बघूया कुठं महाबळेश्वरमध्ये थांबूया कुठं तरी. चहा वगैरे तर झालाच पाहिजे, तुम्हाला तर माहितीच आहे. एक कप चाय, आय हाय आय हाय. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit, fuck the drama. Keep it coming, I'ma send you to your mama. Mr. Whip, 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 get the gun down. Drop it
आपण आलेलो आहोत भिलार, म्हणजे पुस्तकांचं गाव ह्या प्रसिद्ध गावामध्ये. मी एक व्हिडिओ बनवलेला आहे पुस्तकांचं गाव म्हणून. जर तुम्ही बघितलं नसेल तर निश्चित जाऊन बघा. Fly, I'm the last one to die. मित्रांनो, आपण वेण्णा लेकवर आलेलो आहोत. वेण्णा लेकला जर तुम्हाला थांबायचं असेल, बोटीतून प्रवास करायचा असेल तर कार पार्किंगला 40 रुपये आहेत आणि बोटिंगचे 200 रुपये पर हेड. रस्त्यामध्ये प्रतापगड आहे, तर येताना तर जाताना तर नाही थांबणार प्रतापगडला, पण लवकर जर उद्या रिटर्न आलो तर आपण निश्चित प्रतापगडचं दर्शन घेऊ. मित्रांनो, थांबलोय तो वॉटरफॉलला, पण पाणीच नाही. वॉटरफॉलला पाणीच नाहीये. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit from आणि the हा drama. बघा तरी Keep it coming, I'ma send you to your mama. It's the whip, quick flip, get the guns out. Dropping bodies in the place till the sun's out. Can't fuck with me, so don't even try. 'Cause when the bullets fly, I'm the last one to die. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit, fuck the drama. You keep it coming, I'ma send you to your mama. It's the whip, quick flip, get the guns out. चला मित्रांनो, वॉटरफॉलचे दर्शन घेण्यासाठी आपण चाललेलो आहोत आणि वॉटरफॉलला पाणीच नाही. आता कसं मला उचला येईल. मित्रांनो, अगर तुम्ही जर पुण्यावरून जर महाबळेश्वरला किंवा कोकणामध्ये महाबळेश्वर मार्गे जाणार असाल तर निश्चित रस्ते खूप छान आहेत. तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहिलेच असतील किंवा पाहाल इथून पुढं की पुण्यावरून जर कॅल्क्युलेशन किलोमीटर जर केलं तर सुरूर 80 किलोमीटर आणि टोटल पुण्यावरून 180 किलोमीटर आहे. आणि दापोलीला जाण्यासाठी 3 रस्ते आहेत की तुम्हाला मी रस्त्यामध्ये सांगेलच. जो पहिला जो आहे तो आपण पुणे मार्गे आपण जाऊ शकतो. सेकंड जो रूट आहे तो महाबळेश्वर आणि तिसरा आपण भोर मार्गे जाऊ शकतो. तर तुम्ही मी असं तुम्हाला रेकमेंड करेल की महाबळेश्वरवरून जर गेला तर पाहण्याचे ठिकाण पाचगणी आहे, वाई आहे, महाबळेश्वर आहे. त्याच्यानंतर ऐतिहासिक किल्ले आपले प्रतापगडला सुद्धा तुम्ही जाऊ शकता आणि प्रतापगडवरून खाली पोलादपूर आणि दापोलीला तुम्ही येऊ शकता. थोडा चाय घेण्यासाठी आम्ही सह्याद्री रेस्टॉरंट आणि ढाबा इथं थांबलो आहे. मित्रांनो, ब्रेकफास्टमध्ये आमलेट पाव घेतलेला आहे आणि सचिननी सुरुवात नाश्त्याला. दोस्तों, ये देखो चाय आ गई है और आपको तो पता है एक कप चाय आय हाय आय हाय. चला, आता नाश्ता वगैरे फुल झालेला आहे आणि आता इथून निघतोय आम्ही आता प्रतापगडच्या दिशेने. आता गाडी चेंज केलेली. आता होंडा सिटी सोडून मी आलेलो आहे ब्रेझामध्ये. रस्त्यामध्ये प्रतापगड येतो आणि इथं आल्यानंतर आपण बघताय की ही जी कमान दिसते तुम्हाला की किल्ले प्रतापगडचे हे प्रवेशद्वार आहेत. आणि आता आपण इथं प्रवेशद्वारमध्ये आलेलो आहोत. मित्रांनो, आता तर वेळ नाही आहे. जर उद्या रिटर्न जाताना जर वेळ मिळाला तर निश्चित मी तुम्हाला प्रतापगड दाखवेल. ही प्रतापगडची कमान आहे. आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे किल्ले प्रतापगड आहे. शिवकालीन खेडेगाव हस्तकला केंद्र प्रतापगड म्हणजे एक छोटासा नमुना मी तुम्हाला दाखवतोय. आणि आलेली आहे लालपरी प्रतापगड दर्शन करून आलेली आहे. मला वाटतं कोणत्या तरी शाळेची सहल आहे आणि सहल करून विद्यार्थी प्रतापगड करून चाललेले आहेत. शैक्षणिक सहल शिवशंकर विद्यालय जवळे. इथं आपले मित्र भेटलेले आहेत.
छान आहे. आता घाट सेक्शन संपलेला आहे आणि पोलादपूरवरून आता आम्ही लेफ्ट साईडला चाललेलो आहोत दापोलीकडे. पणजी 356 किलोमीटर, रत्नागिरी 153 किलोमीटर आहे. मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे एक्सप्रेस तर म्हणता येणार नाही, पण मुंबई गोवा हायवेला आहोत. आणि आता 2 टनल आहेत. टनलचं काम चालू आहे आणि येणाऱ्या टनलमधूनच वेळ दिलेला आहे. कन्स्ट्रक्शनमध्ये आहे. मित्रांनो, हा आपला दुसरा टनल आहे. एक कात्रज टनलमधून आपण आलो होतो आणि आता दापोलीला जाताना मुंबई गोवा हायवेवर आपल्याला दुसरा टनल लागलेला आहे आणि आता आपण बाहेर पडतोय टनलमधून. हॉटेल माजलेकर्स म्हणून आहे. तर इथं जेवणाची उत्तम सोय होते. मित्रांनो, तुम्ही जर खेडपासून 5 किलोमीटर पाठीमागे हे रेस्टॉरंट आहे, ते इथं आल्यानंतर जेवणाची उत्तम सोय आहे. प्लस मी तुम्हाला दाखवतो की पाठीमागं गार्डन वगैरे त्यांनी बनवलेली आहे. मित्रांनो, आपण आता खेडमध्ये आलेलो आहोत आणि खेडमधून दापोलीला जायचं आहे आणि दापोलीमधून 10 किलोमीटरवर कर्जत बीच आहे. तर तुम्ही ज्यावेळेस खेडला याल ना, तर ब्रिजच्या खालून आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे. हरणे किल्ला बघा मित्रांनो. हरणे किल्ल्याचे बुरुज आहेत. आणि आता आपण आलेलो आहोत हरणे बंदरवर. खूप मोठा मच्छीमारचा व्यवसाय इथं केला जातो. आणि आता इथून आम्ही होलसेलमध्ये मासे घेणार आहे. ₹2200 घेतलेला आहे हा आणि 2.5 ते 3 किलोच्या आसपास असेल. हे 2200 आणि हे ₹400 घेतलेले. हे सुक्या मच्छ्या आहेत, सोडे, बोंबील. मित्रांनो, आता आम्ही आमच्या राहण्याच्या ठिकाणी पोचलेलो आहे. इथे आम्ही रूम बुक केलेली आहे आणि एकदम अगदी समुद्राच्या किनारीच आहे. मित्रांनो, 6 बेडची रूम 5000मध्ये आहे आणि 4 बेडची जी रूम आहे ते 4000मध्ये आणि 3 बेडची 3000मध्ये असे रेट्स त्यांनी दिलेले आहेत. थोडं बार्गेनिंग करा. बार्गेनिंग केलं तर कमी जास्त, कारण सॅटर्डे संडे खूप गर्दी असते. आणि आता इथून एकदम वॉकिंग डिस्टन्सलाच बीच आहे. मित्रांनो, मी आलेलो आहे बीचवर आणि माझ्या पाठीमागे बघताय सनसेट होतोय. I was dreaming to be those cookies, but I come to fucked up my whole teenage life. Now I've been many places, so delicious. I used to cry overnight, but now I'm not gonna fit. It's the star that show me where I go, just like I knew you were. And I'm flurrying sounds and sounds and smiles. Oh, we're coming home tonight. You never know how to express your feeling, don't you? Oh, we're coming home tonight.
आजचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. अगर माझ्या चॅनलला तुम्ही नवीन आहात तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी मी नवनवीन व्हिडिओ घेऊन येईल. तर आजचा व्हिडिओ आपण इथं थांबू. भेटूया एक उद्या नवीन सकाळी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. टेक केयर, बाय बाय. दोस्तों रात के 9:15 बजे और मैं बीच पे आया था घूमने के लिए. ये देखो पानी कहाँ तक आया, देखो ये बीच और ये होटल.